नमस्कार शेतकरी मित्रांनो. सरकारने 2022-2023 या वर्षामध्ये शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईकरता ₹13,600 प्रति हेक्टरी मदत घोषित केली होती. मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या सातबाराचा वापर करून रक्कम मात्र दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात वळविण्यात आली. 14,000वर शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली असून ही रक्कम जवळजवळ 34 कोटींच्या घरात असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. ग्रामसेवकानंतर आता निलंबनाची टांगती तलवार जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन जटणकर यांनी घेतलेली आहे. त्याचसोबत उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या अध्यक्षतेत 5 सदस्यीय समितीची बैठकसुद्धा ठेवण्यात आली आहे. 29 गावातील 500वर शेतकऱ्यांच्या नावाचा वापर ही रक्कम लाटण्यासाठी झाल्याचे तथ्य प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जवळपास 1,40,00,000ची रक्कम या 500 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी रॉजर गेडाम, स्नेहदीप मेश्राम, अनंत कासोट, मोहित पाटील, शालिनी मोकाशी व आकाश शेंडे या 6 तलाट्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महसूल सहाय्यक प्रमोद तिजारे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी वैशाली पडोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांकडून याची रक्कमही परत करण्यात आलेली आहे.